नमस्कार. एका नवीन गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील. महोबा जिल्ह्यात सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेम पबजीने एका कुटुंबाला कसे उद्ध्वस्त केले ही ही याबद्दलची घटना आहे. तर ही घटना घडली 31 वर्षाचा शिलू रायकवार हा तिथे एक मिठाई बनवण्याचे काम करतो. शिलूचा विवाह 2022मध्ये तेथीलच बांदा जिल्ह्यातील आराधनाशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच आराधनाला पबजी या ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. हा गेम खेळता खेळता तिथून राजस्थानमधील लुधियानातील शिवम नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. शिलू दिवसभर दुकानात राहायचा, तर त्याची पत्नी घरी दिवसभर पबजी गेम खेळायची. ती शिवमच्या संपर्कात राहू लागली. दिवसभर ती पबजीच्या खेळातच रमत होती. हळूहळू तिचा स्वभाव हिंसक बनत होता. तिला केवळ शिवमबरोबर ऑनलाईन खेळाचाच नाद होता. ती तिच्या पतीपासून दूर राहू लागली. तसेच पतीबरोबर भांडण सुरू केले. अनेकदा मुलाला खोटे मारायचा तिने प्रयत्न केला. निष्पाप 1.5 वर्षाच्या मुलाच्या शरीरावर अजूनही जखमांच्या खुणा आहेत. तिच्यातील हा बदल पाहून तिच्या पतीला काही समजेना. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा ती त्याच्या अंगावर धावून येऊ लागली. इतकेच नाही तर आराधनाने पती शिलूला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला ठार करीन, तुझे 55 तुकडे करून ड्रममध्ये भरून ठेवीन, अशी ती धमकी शिलूला देऊ लागली. तिकडे तिच्यासाठी व्याकुळ झालेला तिचा प्रियकर शिवम अचानक 900 किलोमीटर अंतरावरून तिच्या घरी पोहोचला. अचानक तो आल्याने एकच गोंधळ माजला. तो तिला घेऊन जाण्यासाठी आला होता, तर आराधनानेही तिच्या प्रियकरासोबत जाण्याचा आग्रह धरला. आधीच तिने ठार मारण्याची धमकी दिली होती, त्यातच आता तिचा प्रियकर तिला न्यायला आला होता. हे पाहून भांबावलेल्या शिलूने याबाबत पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने शिवमला ताब्यात घेतले. शांतता भंग केल्याबद्दल त्याला समज दिली. पण आराधना मात्र शेवटपर्यंत नवऱ्याला सोडून शिवमबरोबर जाण्याच्या निर्णयावर ठाम होती. नातेवाईकांनी व पोलिसांनी तिला समजावून पाहिले, पण ती काहीच ऐकत नव्हती. अखेर त्रासलेल्या पतीने स्वतःच्या आणि मुलाच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. केवळ पबजी खेळताना ऑनलाईन झालेल्या ओळखीतून आराधना ही पती, मूल आणि संसार सोडून निघून गेली. अवघ्या 1.5 वर्षाचे बाळ पोरके झाले. तर अशा प्रकारे एक महिला कशी मोबाईल गेमच्या नादात वेडी झाली आणि आपल्या स्वतःच्या सुखी संसाराला सोडून निघून गेली, याचे हे उदाहरण आहे. मागील काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील एका माणसाचे रमी सर्कलमध्ये घालवलेल्या पैशातून कशा प्रकारे आपल्या कुटुंबाला जीवे मारले याचेही उदाहरण आपण पाहिले होते. किंवा आपण मागील 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. कर्नाटकातील एक महिला कशा प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिथून पुढे लांब असलेल्या एका परपुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्याबरोबर जाऊन पळून गेली आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह तेथील शेजारच्या जंगलामध्ये सापडला होता. अशा प्रकारे महिला ओळखीच्या किंवा चालू असलेल्या सुखी संसाराला त्यागून एका परपुरुषाबरोबर जाऊन कशा प्रकारे आपल्या जीवाचे हाल करून घेतात, असं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.